गर्वाने गोवर्धन. आपण बघताय महाराष्ट्र लाईव्ह एबीपी माझावर आणि आता टॉप 25 घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. म्हाडा कोकण मंडळातर्फे 285 सदनिका आणि 77 भूखंड विक्री करता सोडत जाहीर. येत्या 14 जुलैला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोडतीचा गो लाईव्ह समारंभ. वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात होणारे मानवी मृत्यू टाळण्यासाठी राज्य सरकारचा अभिनव उपक्रम. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यापासून लोकांना अवघ्या काही सेकंदात सावध करणार. नागपूरमध्ये मार्वल कंपनीसोबत राज्यातल्या विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याचे सामंजस्य करा. वर्ध्याच्या हिंगणघाट ते आरवी सिमेंट रस्त्याला भेगा. यामुळे दुचाकी आणि मोठ्या वाहनांचा अपघात होत असल्याचे चित्र. कंपनी आणि ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं, खासदार अमल काळे यांची मागणी. पुण्यातल्या कॅम्प परिसरातील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये महिलेला दिलेल्या सूपमध्ये आढळलं झुरळ. लष्कर पोलीस ठाण्यात संबंधित हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल. अमेरिकेच्या आयोवा राज्यात पूरस्थिती. डेव्हनपोर्ट शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. पुराच्या पाण्यातनं कार बाहेर काढताना कार चालकाची तारांबळ. या होत्या वेगवान घडामोडी. इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा एबीपी माझा.